सर्वप्रथम जोहार जय आदिवासी मित्रांनो, मध्य प्रदेशमधील दगडखेड या गावातील आदिवासी लोकांचे आंदोलन चालू आहे. तर मित्रांनो, आदिवासी लोक जे ते आंदोलन का करत आहे? मित्रांनो, 500 एकरची जमीन जी आहे ती अतिक्रमणाच्या नावाखाली सरकारने नोटीस पाठवलेली आहे त्या गावाला, दगडखेड या गावाला. तर मित्रांनो, आदिवासींचं म्हणणं आहे की आम्ही या जमिनीवर 4 पिढ्या होऊन गेल्या की आमच्या गावाचे अस्तित्व आहे, आम्ही या जमिनीवर राहत आलेलो आहे. जल जंगल जमीन हे आमच्या आदिवासींचे अस्तित्व आहे, हे आदिवासी लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे नकाशामध्ये सुद्धा त्या गावाचे रेकॉर्ड दाखवत नाही मित्रांनो. एवढा मोठा सरकारने स्कॅम केलेला आहे त्या गावासोबत मित्रांनो, आणि अतिक्रमणाच्या नावाने त्या जमिनीवर नोटीस पाठवलेली आहे. तर मित्रांनो, माझं म्हणणं एवढंच आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच माझ्या आदिवासी बांधवांना जागृत करायचं आहे मित्रांनो, की जमीन जी आहे ती आपली हक्काची आहे. आपण या आंदोलनासाठी उतरलं पाहिजे मित्रांनो, कारण की आदिवासी ही आपली एकता दाखवायला पाहिजे मित्रांनो. कारण की हे जे अन्याय अत्याचार आहे ते आपल्या आदिवासी लोकांसोबतच हे सरकार करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जर आता शांत बसणार, आपण शांत राहणार तर अन्याय होतच राहत आहे मित्रांनो. आपण मागे थोड्या दिवसापूर्वी बुंदलखेड या गावातील आंदोलन पाहिले होते की केनबेत्वा प्रकल्पासाठी जे की आदिवासी लोकांना त्रास देत होते, आदिवासीला पुनर्वसन करण्यासाठी नोटीस दिली होती. तर मित्रांनो, आपलं अस्तित्व जे आहे ते आपल्या जमिनीवर, आपण आपली हक्काची जमिनी ते आपण त्यांना देणार नाही मित्रांनो, कारण की आपण आदिवासी आहे मित्रांनो. आपण एकटा दाखवायला पाहिजे. ज्या वेळेस 9 ऑगस्ट असतो मित्रांनो, त्यावेळेस फक्त आम्ही सर्व एक आहोत, आम्ही आदिवासी आहोत, आम्ही हक्कासाठी एक आहोत, असं फक्त आपण एकटा युनिटी दाखवतो मित्रांनो. पण ज्यावेळेस आपल्या अशा आदिवासी लोकांवर अन्याय आणि अत्याचार होत असतात तेव्हा आपण एकटा आणि युनिटी दाखवायला पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो, मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं म्हणायचं आहे की मित्रांनो, आपण या हक्कासाठी लढायला पाहिजे मित्रांनो. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून माझ्या सर्व आदिवासी बांधव जागृत व्हायला पाहिजे. जोहार जय आदिवासी.